Assalamu alaikum, dear viewers. Today, the topic of my lecture that I have selected for you is narration. What is narration? What is the concept of SON in narration? Why we use narration and when we use narration? First of all, I want to tell you that narration is not an important for only the competitive viewers, but it is also an authentic and important topic for those who are willing, who are aspirant for the MCAT, ECAT and also University of St. admission. But it is important that ongoing process to become a good narrator. What is narration? स्टेप बाय स्टेप हिन लेक्चर जे अंदरि असां जेको आहे बेसिक रूल्स जेके डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच और नेरेशन जा आहिनि उहे असां जेको आहे कवर कंदासीं ऐं हीअ हिकु लेंदी टॉपिक बि आहे ऐं हिन में जेको आहे यूज़ेज ऑफ प्रोनाउंस जेका आहिनि काफ़ी स्टूडेंट्स खे जेको आहे त कंफ्यूज़ कंदा आहिनि उन सिलसिले में स्टेप बाय स्टेप इन वीडियो लेक्चर खे तव्हांजे साम्हूं पेश कंदो ईंदुमि छो कि हिकु टॉपिक जे हिकु लेक्चर जे अंदरि ही टॉपिक कवर असां खां नथो थी सघे असांखे जल्दी कान्हे का असां वटि टाइम आहे ऐं कंहिं बि टॉपिक खे लर्न करण जे लाइ वी नीड नॉट हेस्ट बट वी नीड टू शो पेशेंस जेतिरो असां स्टेप बाय स्टेप हलंदासीं ऐं ग्रेजुअली जंहिं शइ खे लर्न कंदासीं उहा असांजे लाइ इफेक्टिव हूंदी चाहे हू कुझु टाइम कंज़्यूम कई हिन में कोई इशू कान्हे को असांजो पर्पज़ जेको आहे उहो टाइम कंज़्यूम न बल्कि हिकु टॉपिक खे सुठे नमूने सां अंडरस्टैंड करणो आहे सो लेट्स कम टुवर्ड्स अवर मेन टॉपिक नेरेशन आर आल्सो वी कॉल एन अदर वर्ड डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच अच्छा नेरेशन छा आहे या डायरेक्ट एंड इनडायरेक्ट छा आहे सभ खां पहिरियां त असांखे इन जो जेको आहे कॉन्सेप्ट क्लियर करणु खपे त इहा आहे छा ऐं इन जो रोल कहिड़ो आहे इंग्लिश लैंग्वेज में एक्चुअली नेरेशन जो मतिलबु आहे नेरेटर मीन्स के अ कम्युनिकेशन बिटवीन टू पर्सन्स हिकु कम्युनिकेशन आहे जेका ॿिनि पर्सन्स जे विच में थिए थी उहा कम्युनिकेशन जेको सेकेंड पर्सन आहे अगरि थर्ड पर्सन खे एक्सप्लेन थो करे उन जे ओरिजिनल वर्ड्स खे उनखे असां डायरेक्ट एंड इनडायरेक्ट चऊं था या नेरेशन अच्छा हाणे डायरेक्ट स्पीच छा आहे एंड इनडायरेक्ट स्पीच छा आहे अच्छा व्हाट इज़ डायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच उहा हूंदी आहे जेके को इंडिविजुअल को पर्सन जेको आहे उनजा ओरिजिनल वर्ड्स एज़ इट इज़ बयानु करे ॿिए जे साम्हूं जेके हुन सां हुन कम्युनिकेट कया हुआ मसलन अहमद सेज इन्वर्टेड कॉमर्स आई विल नॉट कम टू स्कूल टुडे अहमद सेज आई will not come to school today ये उन जा जेको स्पीकर आहे उन जा ओरिजिनल वर्ड्स हुया उनखे असां छा चवंदासीं उनखे असां चवंदासीं डायरेक्ट स्पीच अच्छा लिसन व्हेन ही लफ्ज़ हू थर्ड पर्सन खे जेको मी आहे या आउं आहियां एक्सप्लेन कंदमि या उनखे नेरेट कंदमि या उनखे आउं ॿुधाईंदमि त उहो जेका हूंदी इनडायरेक्ट हूंदी ऐं उहो जेको प्रेज़ेंट वारी जेका ॻाल्हि हूंदी उहा असांजी थी वेंदी पास्ट में लाइक दिस अहमद सेज दैट आई वुड नॉट कम टू स्कूल दैट डे अच्छा वन थिंग यू नोट हियर आई हैव यूज्ड टू वर्ड्स Number 1 that and number 2 that day अच्छा that जो जेको आहे उहो असां इस्तेमालु छाजे करे कंदा आहियूं ऐं that कहिड़े पर्पस जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे that जेको आहे we only use to remove inverted commas
डायरेक्ट स्पीच में जेका हूंदा आहिनि इन्वर्टेड कामास हूंदा आहिनि जंहिंमें 2 सेंटेंस जा पार्ट थी वेंदा आहिनि, यानी कि डायरेक्ट स्पीच जा 2 पार्ट हूंदा आहिनि, उहा मां अॻिते कवर करे रहियां थो। ऐं जेको इस्तेमालु कयो दैट डे मीन्स इहा डिस्कस थी उन ॾींहं ते, उनखे जेको आहे आउं अॼु एक्सप्लेन कयां पियो या हींअर एक्सप्लेन कयां पियो, यानी कि उहा स्टोरी जेका हुई, उहा जेका कम्युनिकेशन थी हुई, उहा जेका डिस्कशन थी हुई पास्ट में थी हुई, ऐं उनखे आउं जेको आहे हींअर प्रेज़ेंट कयां पियो तव्हांजे साम्हूं, या मां बयानु कयां पियो, त उहा जेका स्टोरी आहे उहा पास्ट में थी वेंदी। अच्छा, डायरेक्ट स्पीच जा जेको आहे त 2 पार्ट आहिनि, या उनखे 2 ग्रुप्स में डिवाइड कयो वियो आहे असांजे कॉन्सेप्ट खे क्लियर करण जे लाइ। नंबर फर्स्ट पार्ट उहो हूंदो आहे जेको इन्वर्टेड कामास खां पहिरियां अचे, एंड सेकेंड पार्ट कहिड़ो हूंदो आहे जेको इन्वर्टेड कॉमास जे इनसाइड अचे। ऐं आउं ऑलरेडी एक्सप्लेन कयो तव्हांखे त असां जेको आहे इन्वर्टेड कॉमास खे रिमूव करण जे लाइ इनडायरेक्ट स्पीच में दैट जो इज़ाफ़ो कंदासीं, त उन सां जेको आहे इन्वर्टेड कॉमास ख़तम थी वेंदी ऐं असां दैट इस्तेमालु कंदासीं। अच्छा, वन थिंग, हाणे जेको दैट जो इस्तेमालु आहे, असां स्पीकिंग इंग्लिश में दैट अगरि असां इस्तेमालु नथा कयूं देयर इज़ नो प्रॉब्लम, लेकिन रिटन फॉर्म में असांखे दैट लाज़मन इस्तेमालु करणो आहे। मसलन जीअं आहे ऑलरेडी वन सेंटेंस से अहमद said that I would not come to school that day। अगर आप इन्हें खिंचवा अहमद said I would not come to school that day, that's no problem, only in English speaking part में, but when we in written form we should use that। अच्छा, ही हिकिड़ो तव्हांखे जेको आहे हिकिड़ो जनरल खाको पेश कयो त नेरेशन जेको आहे छा, ठीकु आहे। हाणे नेरेशन जो मतिलबु आहे हिकिड़ो स्पीकर आहे जेको स्पीक करे थो स्टोरी खे, नेरेट थो करे स्टोरी खे, पास्ट वारी स्टोरी खे नेरेट थो करे असांजे साम्हूं, त उनखे असां चवंदा आहियूं नेरेटर। यानी कि 2 माण्हुनि जी कम्युनिकेशन खे हू जेको आहे पंहिंजे जॾहिं उन्हनि जे एग्ज़ैक्ट उन जे वर्ड्स में थो बयानु करे, उनखे चइबो आहे नेरेशन जो फर्स्ट पार्ट, यानी कि डायरेक्ट। ऐं जॾहिं हू पंहिंजनि वर्ड्स में, यानी कि जीअं असां हुन जी कम्युनिकेशन थी आहे, अगरि उहो उनखे पंहिंजनि वर्ड्स में जेको आहे ॿुधाए पियो, त उनखे असां जेको छा चवंदासीं, उनखे असां चवंदासीं इनडायरेक्ट स्पीच। अच्छा, जेके प्रैक्टिकल हूंदा उहे आउं पंहिंजी नेक्स्ट वी लेक्चर में जेको आहे तव्हांखे एक्सप्लेन कंदुमि। टुडे दिस लेक्चर इज़ ओनली फॉर बेसिक एंड रूल्स। अच्छा, हर जेको टॉपिक हूंदो आहे उन टॉपिक वांगुरु जेको नरेशन आहे या डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच आहे, उनजा कुझु रूल्स आहिनि। अच्छा, हाणे असांजो जेको फर्स्ट पार्ट आहे, यानी ही सेज या आई से, ही सेज, आई विल से, इहो जेको असांजो फर्स्ट पार्ट आहे, इनखे असां डायरेक्ट स्पीच जो फर्स्ट पार्ट चवंदा आहियूं। ऐं उनखे जेको असां नालो ॾिनो आहे डायरेक्ट स्पीच जा 2 पार्ट आहिनि, हिकिड़े पार्ट खे रिपोर्टिंग वर्ब चवंदा आहियूं, ऐं उनजो जेको इनसाइड इन्वर्टेड कॉमास आहे उनखे असां चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टेड स्पीच। फर्स्ट पार्ट ऑफ डायरेक्ट स्पीच रिपोर्टिंग वर्ब, second part of direct speech is reported speech, second part is inside the inverted commas।